सोशल मीडिया फार चांगली गोष्ट आहे बरं का. मला वाटतं सोशल मीडिया जर नसती तर आजही केदारनाथचं दर्शन आपल्याला लाईव्ह घेता आलं नसतं. आपण नाव टाकलं की आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्राचं दर्शन होतं. पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एक विनंती आहे, एखादा व्यक्ती आयुष्य घडवत असताना आयुष्य पणाला लावतो. एवढी सोपी गोष्ट नाही बरं का, एवढी सोपी गोष्ट नाही. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला काही हरामखोरांना सांगायचं आहे, आपलं चॅनल चालवण्यासाठी एखाद्याची जिंदगी पणाला लावू नका. वाटुळं होतं आपलं. साधू संतांची ही महाराष्ट्र भूमी आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे. त्या मावळ्यांची भूमी आहे. त्या धर्मवीर संभाजी महाराजांची ही भूमी आहे. ज्या संभाजी महाराजांनी आपलं तारुण्य देशासाठी दिलं महाराज. आजही आळंदीजवळ जर तुम्ही आलात, आजही आलात तर त्या तुळापूर जवळ धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे. मी माझ्याबद्दल बोलत नाही. 40 दिवस समाजासाठी धर्मासाठी जे झुंज घेतली, लढली आणि मग प्राणत्याग केला. तुकडे तुकडे झाले शरीराचे या देशासाठी, या धर्मासाठी. देव देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. खरंच प्राणाची आहुती त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्राणाची आहुती दिली. आजही ज्यांना टीकाच करायची आहे तेही म्हणतात नाही संभाजी महाराजांचं असं, छत्रपती शिवाजी महाराजांचं असं नाही. हो नाही. अरे घरं भरायला काही लागत नाही, काय गरज नाही. स्वतःचं कुटुंब पोसायला फारशी कष्ट घ्यावी लागत नाही. पण समाजामध्ये उतरवत असताना स्वतःवरती आघात घ्यावे लागतात. तेव्हा एवढे कणखर नाणे तयार होतात. एवढी सोपी गोष्ट नाही. पुनश्च एकदा सर्व यूट्यूब चॅनल दादांना मनापासून धन्यवाद देते. चांगलंही मला वाटतंय चालतं, चालत नाही असं नाही, चांगलंही बरंच चालतं ना. मला वाटतंय चांगलं जास्त दिवस चालतं, चांगलं जास्त दिवस चालतं. तुम्हाला बेसरमाचं झाड माहितीये का? दारापुढं लावलं काय तो? त्याचा उगम पटकन होतो, वाढतही लवकर, पण टिकतं का? टिकतं का? बेसरमाचं झाड टिकतं का? नाही. पण सागाचं झाड फार दिवस लागतात वाढवायला, पण हजारो वर्ष साग टिकतं, कारण पराकाष्ठा आहे तेवढी. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते. इकडचे काही टाळकरी मंडळी आहेत, आजचा पहिला दिवस आहे. मला वाटतं आजचं कीर्तन सकाळी 4 वाजेपर्यंत चालू द्यावं नाही का? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपण सदा नामचिंतन करू तुकोबाराय म्हणतात. तुम्ही पहा या अभंगामध्ये सदा सदा हे 2दा शब्द आले. सदा नाम घोष, सदा हरिकथा. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा सदा का करू? कारण तेने सदा चित्ता समाधान. एक जर म्हटला सदा न करता कदा केलं तर, माझी भाषा कळते ना तुम्हाला, सवय लागून जाईल आता. सदा नामचिंतन न करता जर कदा नामचिंतन केलं तर, तुकोबाराय म्हटले सदा नाम घोष सदा चित्ता समाधान, कदा नाम घोष कदा कदा समाधान. कदा समाधान म्हटले एकदाच भजन केलं तर म्हटले समाधान तितकंच आहे. म्हटले सतत केलं तर म्हटले तेने सदा चित्ता समाधान, इतकं समाधान आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो. या जगाच्या पाठीवर सुख देण्याची ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाई, शाम नाया रे, शाम नाई रे. पल पल जाए धिन धिन जाए, पल पल जाए धिन धिन जाए, कैसे करूं मैं हाय. नींद नाई रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाए, शाम नाई रे, शाम नाई रे. तेरे बिन गई बीत ये सदिया, आजा शाम प्यारे, तड़प तड़प ही रे न गुजारे, मोहे बता बता रे. कटे नहीं दिन रे न तेरे, अब सारी रात गुजारे.
नींद नाही रे चैन नाया रे जीवन सारा बीता जाई शाम नाही रे शाम नाही रे शाम नाही रे श्याम नाही रे. देवा तुझ्या नामचिंतनामध्ये आनंद असेल सुख असेल तर देवा मला झोप नाही लागली तरी चालेल पण तुझं नामचिंतन माझ्या हातून घडलं पाहिजे तुझं नामचिंतन माझ्या मुखातून घडलं पाहिजे. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. जसं तुकाराम महाराजांना नामचिंतन घडलं. काय अवस्था आहे तुकाराम महाराजांची? याही तुकाराम महाराजांची तीच अवस्था आहे. कारण त्यांच्या नावामध्ये राम असल्या कारणाने ते देवाला समर्पित आहे. देवाला समर्पित आहे. माळशिरस या गावी तुकाराम महाराज गेले आणि गेल्याच्या नंतर लोक म्हटले महाराज आज कीर्तन. म्हटले काही हरकत नाही होणार पण म्हटले महाराज चांगलं झालं पाहिजे बरं का. कारण कीर्तनाचा फार मोठा अनुभव आहे आमचा. महाराज कीर्तन चांगलं झालं पाहिजे सप्त्यात 1 नंबर झालं पाहिजे. एका ठिकाणी तर आम्ही कथेला गेलो ते म्हटले आमच्या शेजारच्या गावामध्ये कथा आहे चांगली कथा करा इतकी चांगली करा इतकी चांगली करा त्यांची जिरली पाहिजे त्यांच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे. कथा आनंद आहे कीर्तन आनंद आहे. महाराज कीर्तन चांगलं करा चांगलं झालं पाहिजे महाराज कीर्तन चांगलं झालं पाहिजे. मग चांगलं झालं पाहिजे कीर्तनाचं अंग कीर्तनाचं अंग अंगाने हरिरूप होणं. ज्यांचे रोमांच सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात ते चांगलं कीर्तन करतात. तुकाराम महाराजांनी डोळे झाकले आणि कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनाला सुरुवात झाली. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम रामकृष्ण हरी. डोळे झाकले ना महाराज डोळे झाकले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. 1 तास झालाय ना रामकृष्ण हरी 1 तास झाला रामकृष्ण हरी. बसणारे हुशार होते ते म्हटले आत्ताशी रामकृष्ण हरी अभंग कधी घेणार प्रस्तावना कधी करणार कधी सारांश सांगणार कधी काय होणार कधी कीर्तन होणार. टाइम आहे का आपल्याला एवढा टाइम आहे. पूर्वी टाइम होता पण पैसा नव्हता. आता पैसा आहे पण टाइम नाही. पूर्वी असं होतं लाईफ इज अ मनी. आता लाईफ इज अ टाइम. टाइम महत्वाचा आहे. श्रवणकार जे लोक बसले होते ते म्हटले तुकाराम महाराजांचं रामकृष्ण हरी कधी भजन संपायचं बाबा कधी अभंग घ्यायचा चला घरी. सगळे ऐकणारे उठून गेले. आता ऐकणारे गेल्यानंतर टाळकरी थांबतील का थांबतील का. हे तर डायरेक्ट नाही म्हणतात. हेही निघून गेले. सगळ्यांनी टाळ टेकले निघून गेले. एक जण थांबला होता तिथं. का कारण त्याची घोंगडी महाराजांच्या पायाखाली गुंतलेली होती. आता तो काय कीर्तनासाठी थांबला होता का. असा टळा 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 घोंगडी का बघायचा. आता महाराज काय असं भजन करत होते का उभा राहून. नाही महाराज उडी मारून भजन करायचे नाचून भजन करायचे. रामकृष्ण हरी म्हटलं की उडी मारायचे रामकृष्ण हरी म्हटलं की उडी मारायचे. घोंगडीवाला हुशार होता. ज्याची एखादी वस्तू सप्तामध्ये गुंतलेली असेल त्याची सप्तात आला मंडपात त्याची नजर वस्तूकडे जाते. हाय का गेली हाय का गेली. घोंगडीवाला हुशार होता. तो म्हटला महाराज एरवी उड्या मारायला लागलेत घोंगडी सरकायला काही हरकत नाही. 1 उडी मारली की घोंगडी सरकून घ्यायचा 1 उडी मारली की घोंगडी सरकून घ्यायचा. 10-15 उड्यामध्ये घोंगडी गेली घोंगडीवाला सुद्धा गेला. सकाळ झाली. देहीच विदेही भोगू दशा अवस्थेतून तुकोबाराय बाहेर आले. पाहिलं तर काय टाळकरी नाही ऐकणारे नाही घोंगडी नाही घोंगडीवाला नाही. तिथं हनुमंतराय होते. आणि म्हणून तुकाराम महाराज हनुमंतरायला म्हटले हनुमंतराय तुम्ही कशाला थांबला तुम्ही आसाम करा. म्हणून आजही तुम्ही जर कधी वारीला गेलात तर माळशिरस या गावी हनुमंतराय झोपलेले आहे हे दर्शन आपल्याला होतं. असा तुकोबारायचा परमार्थ देहीच विदेही भोगू दशा. ज्यांचं जीवन देवाला समर्पित आहे. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदा
आम्हाला त्या ठिकाणी बोलला तर लागो निधी पाप पुण्यंग पण मग हात जोडून सांगतो देवाचं भजन करा, पाया पडून सांगतो देवाचं भजन करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात किती सांगू तरी न ऐकती टिंब टिंबचे. हा पुढे सिंदळीचे रडतील व्यर्थवाणी घालवता अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. दुसरे कसे बनले याचा विचार करू नका, तुम्हाला काय बनायचंय याचा विचार करा. मोठे व्हाल तुम्ही, आपल्याला काय करायचंय. म्हणजे शेजाऱ्यांनी घर बांधलं म्हणून काय पोट दुखायचं काही कारणच नाही ना. भगवान शंकर तिघा जणांना प्रसन्न झाले आणि म्हटले माग तुला काय मागायचे बघता. पहिला म्हटला देवा मी काळा असल्यामुळे पोरगी भेटत नाही. मी सगळे माझ्याकडे गाडी बंगला नोकरी सगळं आहे पण मी काळा असल्यामुळे मला काय भेटत नाही, पोरगी भेटत नाही. मग देवा मला गोरं करणार. देव तथास्तु म्हटले, गोरा झाला तो. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हटला देवा जर द्यायचंच असेल ना याच्यापेक्षा गोरं कर मला, याच्यापेक्षा गोरं कर. तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हटला देवा मी काळाच आहे ना मग एकच कर ना, ह्या दोघांना माझ्यासारखं कर बरं एकदाच. दुसरे काय करतात काही घेणं देणं, आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय बनायचंय. हा संतांचं जीवन पहा तुम्ही, देवाला समर्पित आहे. नाथ महाराजांच्या अंगावरती ज्यावेळेस गोदावरी काठी स्नानासाठी नाथबाबा गेले तर त्यावेळेस नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा एवन थुंकला. ती वेळ आतापर्यंत कुणावर आली नाही. परंतु प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊन टाकला. कारण त्यांचं शांतिमय जीवन आहे, लोक बिघडवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी प्रसाद दिला, झाला मुक्त झाला हा बिचारा. जगून घे तुला काय जगायचे तर, आम्ही आमच्या आनंदामध्ये परमार्थ करू. एकदा नदीकाठी नाथ बाबा बसलेले आहेत, लक्ष देऊन ऐका. आणि नाथ महाराजांनी एक दृश्य पाहिलं. नदीकाठी एक विंचू आला. विंचू माहिती आहे तुम्हाला, बोला ना, विंचू माहिती आहे का? मागचे तरुण मंडळी झोपले का तुम्ही अंधारात बसून? विंचू सगळ्यांना माहिती आहे. विंचू आला, पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर नाथ महाराजांनी पाहिलं विंचू पाण्यात पडलाय. जर मी विंचवाला वरती काढलं नाही तर हा जीवानिशी जाईल, प्राण जाईल, याचे पाण्यामध्ये वाहून जाईल हा. नाथ महाराजांनी काय केलं, त्या विंचवाच्या खालून हात घातला, विंचू हातावरती घेतला आणि त्याला आता चांगल्या जाग्यावरती ठेवायला लागले. कुणाला? विंचू होता तो. विचार करू लागला, एवढे हलगत मला कोणीच उचललं नाही आतापर्यंत, या महात्म्याने उचललं. कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसावा म्हणून यांनी मला हातावरती घेतलं. कोण म्हटला? विंचू. हातावरती घेतलं. जरी त्यांना माझा स्वभाव माहीत नसेल पण माझं काम नाही का माझा स्वभाव दाखवून देणं. झाड जाणीचे फुले, हा माझा स्वभाव त्यांना माहीत झाला पाहिजे म्हणून चांगल्या जागेवरती उतरता उतरता विंचवाने काय केलं, महाराजांच्या हाताला दंश केला. वेदना झाल्या, दुःख झालं, हात झटकला. हात झटकल्याबरोबर विंचू परत पाण्यामध्ये पडला. परत दया आली, मला झालेल्या वेदना आजच्या दिवस होतील, फार तर उद्याच्या दिवस होतील, पण याला जर मी वाचवलं नाही तर याचे प्राण जाईल ना. परत त्याला हातावरती घेतलं, वरती ठेवायला लागले. विंचूच होता हो तो विंचू. पांढरे कपडे घालू द्या नाही तर माळा घालू द्या, विंचू होता तो, विंचू होता. त्याने विचार केला, पहिला दणका महाराजांना बसलाच नसेल म्हणून दुसरा दणका दिला. विंचू होता. परत वेदना झाल्या, परत हात झटकला, विंचू पाण्यामध्ये पडला. एक सज्जन माणूस तिथं आला. महाराज नका हो त्याला वरती काढू, महाराज नका वरती काढू, मरू द्या त्याला. अहो पण तो जीवानिशी जाईल. मरू द्या महाराज, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या हाताला चावतो ना, मरू द्या त्याला. विंचू आहे बर का महाराज, तो विंचू, तो चावण्याचा स्वभाव त्याचा सोडणार नाही महाराज. वंदावे दुरून सिवून, हो वंदावे दुरून
दिसायला जरी चोपडे चापडे असतील हा? सर्प विंचू दिसायला चोपडे चापडे जरी असले तरी आपले दुरून नमस्कार करायचा, त्याला शिवायचं नाही. सज्जन सांगू लागला, महाराज विंचू आहे हो, त्याला कशाला वरती काढता, मरू द्या त्याला. विंचू आहे, चावण्याचा स्वभाव सोडणार नाही महाराज, किती वरती काढा तुम्ही, सांगू द्यात मला. नाथ बाबा म्हटले, तेच तर मला इथं सांगायचंय, ते मला इथं सांगायचंय. विंचू असून त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म तो सोडायला तयार नाही, बरोबर ना. तो विंचू असून त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. मी संत असून वाचवण्याचा चांगला गुणधर्म का सोडू, ते संत, ते संत. देवाला समर्पित जीवन आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, वाणीच देवाला समर्पित आहे. तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी. मधुरावाणी मोठी, मधुरावाणी